दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराने सुद्धा अर्ज भरलाय। पुण्यामधल्या दौंड तालुक्यामधील हा उमेदवार आहे उमेश महादेव म्हेत्रे असे या उमेदवाराचं नाव आहे आणि त्यांनी सुद्धा अर्ज भरलाय। मात्र परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरत असताना 10 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र हे अनिवार्य असतं असा नियम सांगतो आणि अशातच आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र नसल्यास तो जो अर्ज असतो तो बाद केला जातो। आता म्हेत्रेंचा अर्ज सुद्धा बाद होणार का हे बघणं महत्त्वाचं असेल। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तरी या प्रक्रियेत सामान्य माणसांनी येणं गरजेचं आहे आणि गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी मी पोटनिवडणूक लढवित आहे। तरी मला आमदार महोदयांनी मला चांगल्या पद्धतीने मतदान करावं ही मी त्यांना विनंती करतो। 10 जे आमदार आहेत त्यांची सह्या आहेत तुमच्याकडे? मी आता त्या ह्याच्या फॉर्मवर भरलेला आहे, फॉर्म वगैरे तिथं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।